तर विरोधी पक्षाने या सगळ्या वक्तव्याच्या नंतर जोरदार हल्लाबोल केलेला आहे आणि कुणाला फाशी दिली हे जाहीर करा असं आव्हान उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा। त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा। महाराष्ट्रामध्ये कुठल्याही बलात्कार करणाऱ्यावर बलात्कारी माणसावर 2 महिन्यात फाशीची शिक्षा झाली एक तरी उदाहरण सांगावं। तेवढंच नव्हे दुसऱ्या इतर घटनेमध्ये सांगावं। जे मी ट्विट केलंय मी एक्सवर पोस्ट टाकली त्यामध्ये स्पष्टपणे आम्ही म्हणले तुम्ही दाखवा। मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पोस्टच डिलीट करायची नामुष्की आली। किती फेक नेरेटिव्ह का ट्विट डिलीट केलं त्यांनी जे गेलं होतं की आम्ही यामध्ये 2 महिन्यामध्ये या एसआयटीच्या माध्यमातून सजा देऊन बलात्कारांना फाशी दिली। हे सरकार एवढं कार्यदक्ष आहे कर्तव्यदक्ष आहे। हे जे काही लिहिलं त्यांच्या ट्विटवर ते डिलीट करायला लागली कारण महाराष्ट्रामध्ये असं झालंच नाही। तर मुख्यमंत्र्यांनी ज्याचा उल्लेख केलाय ते प्रकरण नेमकं काय आहे बघूयात। मावळ तालुक्यातल्या कोथुर्णे गावचं प्रकरण काय आहे? 2 ऑगस्ट 2022 ला 6 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली। 3 ऑगस्ट 2022 ला अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला। कामशेत पोलिसांकडून आरोपी तेजस दळवीसह आईला 24 तासात अटक करण्यात आली। जलदगती न्यायालयात प्रकरण वर्ग करण्यात आलं। खटल्यात 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली। उलट तपासणी झाली। 23 मार्च 2024 ला सत्र न्यायालयाकडून आरोपीला फाशी झाली। घटनेनंतर 1 वर्ष 7 महिने आणि 21 दिवसात खटला निकाली निघाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।